नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. संध्याकाळ झाली होती आणि आपल्या अगदी सगळ्या स्त्रियांचं एकच काम असतं. संध्याकाळ झाली की चहा करायचा आणि चहा करण्याच्या वेळेस भांडी आवरायची किंवा छोटी मोठी जी कामं राहिलेली असतात ती करायची किचन ओट्यावरची. प्रत्येकजण चहा घेत असेलच असं नाही, काही जण कॉफी घेत असतील किंवा काही दोघंही यातलं काही घेत नसतील. तर माझंही तसंच, मला आता चहाची खूप गरज होती, कारण की मला खूप मोठं काम करण्यासाठी सुरुवात करायची होती. मला आवरायच्या होत्या किचन ट्रॉलीज. संध्याकाळ झाली की आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडतो, आता जेवण काय बनवायचं. सकाळच्या घाईत ना अगदी झटपट विचार न करता पटापट आपली पूर्वतयारी असतेच की टिफिनला काय द्यायचं आहे, तर झटपट स्वयंपाक होतो अगदी अर्धा पाऊण तासात 1 तासात जास्तीत जास्त. पण संध्याकाळी ना विचार करण्यात खरंच फार वेळ जातो आणि काय बनवायचं याच्यात तर जास्तीचा वेळ जातो. जसं तुमचं तसंच माझं, जसं माझं तसंच तुमचं. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी ना संध्याकाळी उत्साहाने कामाला लागण्यासाठी संध्याकाळचा चहा खूप गरजेचा असतो. जनरली हिवाळ्यात, पावसाळ्यात ना 4लाच होतो, पण आता 4:30-5 वाजले असतील आणि मग मला कामाला सुरुवात करायची होती, म्हणून मग मी चहा ठेवायला सुरुवात केलेली होती. ऊन तर इतकं तापतं आहे विचारायलाच नको. आमच्याकडे तर काल रात्रभर लाईट नव्हती, विजा, पाऊस, असं एकंदरीत इतकं भयंकर वातावरण आहे ना. आत्तापर्यंत इतकं गरम कधीच नव्हतं झालं. ह्या आठवड्यात तितकं म्हणजे तेवढं गरम होतं आहे. आणि त्याच्या आधीच्या आठवड्यात तर आमच्याकडे इतकी थंडी होती, म्हणजे कळतच नाही आहे. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा तिघही ऋतू एकत्र झालेले आहेत. आणि हे आमचं म्हणजे ईश्वराने देणगी दिली या शहराला. अगदी छान कलरफुल आकाश होतं संध्याकाळी. निसर्गही भरभरून इथे आहेच, पण विचार कराल ना संध्याकाळी काय फील होतं ना, मी शब्दात सांगू शकत नाही. ट्रॉलीमध्ये ना बऱ्यापैकी आता ना म्हणजे अन्नकण वगैरे नव्हते, पण एकही भांडं असं जोडीने आपण पातेल्याकडे ठेवतो ना भरण्यात, तसं नव्हतं. आवरायचं म्हणून मग मीच इकडचं तिकडे, तिकडचं इकडं. आणि जशी इथे आली त्याच्यानंतर एकचदा पुसलं होतं, त्यानंतर पुसलंच गेलं नव्हतं. 10वीचे पेपर संपतील आणि मग मी म्हणजे हे ट्रॉल्या स्वच्छ करून घेईल असा विचार केलेला. पण आता तो दिवस उजाडलाच होता. विचार करण्यातच कितीतरी दिवस गेलेले होते. कुठलंही काम ना खरंच मुळात तर कठीण नसतं, पण विचार करण्यात म्हणजे मेंदूमध्ये, विचारांमध्ये तितकं मोठं वाटतं. मलाही तसंच होत होतं. अरे बापरे, हे सगळं काढायचं म्हणजे खरंच खूप पसारा तर होतोच. अशी धडकी भरते ज्यावेळेस पसारा होतो त्यावेळेस. पण जेव्हा स्वच्छ होतं ना, जे समाधान मिळतं ना, तर फार छान वाटतं. उत्साही वाढतो आपल्याला किचनमधील कामं करण्यासाठी. आणि कधीही ट्रॉली उघडवली, अचानकही पाहुणे आले, तरीही आपलं किचन ट्रॉली तर स्वच्छ दिसतात. माझ्याकडे तर जेव्हापासून यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे ना, कोणीही येतं आणि सगळे कपाटं अगदी मस्त मोकळेपणाने ओपन करून बघतात. पण वर्षभर आपण सगळंच असं म्हणजे व्यवस्थित नाही ठेवू शकत. ज्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल नव्हतं ना, तर त्यावेळेस तुम्ही विचार कराल एक एक कोपरा स्वच्छ असायचा. म्हणजे प्रत्येक कोपरा मी ऑर्गनाईज केलेला असायचा. पण आता यूट्यूबमुळे ना माझा बराचसा वेळ म्हणजे विचार करण्यात जातो. नंतर ते विचार प्रॅक्टिकली स्वरूपात उतरवण्यात जातात आणि मग ना त्यामुळे बरीचशी कामं पेंडिंग राहतात. पेंडिंग राहण्याचं काम पण कसं असतं की हे तुमच्यासमोर शेअर करायचं आहे, ते व्हिडिओद्वारे शेअर करायचं आहे, म्हणून ना मग उद्यावर ढकलली जातात. नाहीतर ना यापेक्षा 10 पटीने माझं घर ज्यावेळेस यूट्यूब चॅनल नव्हतं ना त्यावेळेस स्वच्छ राहायचं. ट्रॉली कशी पुसली, कोलींने पुसलेली आहे. ओला कापड घेतला, सगळं बारीक कण पुसून घेतले. नंतर आतलं जे पांढरं लॅमिनेट आहे त्याला कोलींने पुसून घेतलं आणि स्टीलचे जे हँडल्स आहेत त्याला ओला कापडाने पुसलं. नंतर कोरड्या कापडाने मी पूर्ण ट्रॉली, त्याचे रॉड आणि हँडलही पुसून घेतलेलं आहे. कोरड्या कापडाने पुसायचं शेवटी, कारण की हे शेवटी लाकूड असतं. नंतर ना सिंकमध्ये मॅट्स घेतल्या. मॅट्सला पण ना मसाल्याच्या डब्याचे हळदीचे म्हणजे आपलं हळद वगैरे मी बरणी ठेवली असेल ना त्याचे डाग पडलेले होते, तर मी ब्रशने आपलं सर्फ एक्सेल पावडर घेतली आणि घासून घेतलेलं.
या मॅट्स ना ट्रॉलीसोबतच त्यांनी दिलेल्या आहेत. ह्या फार महाग मिळतात, म्हणजे विकत घ्यायला गेलं ना तर एक जो बंडल असतो याचा 10,000ला मिळतो, पण आम्हाला ट्रॉलीसोबतच त्यांनी कंपनीवाल्यांनी दिलेल्या होत्या. किचन ट्रॉलीची कंपनी ग्रास कंपनीची आहे आणि सनराईज कंपनीकडून तयार करून घेतलेले. शॉर्ट्सद्वारे मी जे शेअर केलं ना त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला मला. इंस्टाग्रामला असू द्या, आपल्या यूट्यूबला असू द्या, खरंच तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार. तुमचंही असंच होतं का? एक कामाला सुरुवात केली की दुसरीच कामाला मी सुरुवात करून देते. आता किचन सिंक पण मी सोबतच घासून घ्यायला सुरुवात केली. मला वाटलं येलो. तुम्हाला जर किचन सिंक ना सिरॅमिकचं न घेताना स्टीलचंच घ्या, कारण की सिरॅमिकच्या किचन सिंकला म्हणजे कॉर्ड्सचंच असतं ॲक्च्युली, हे खूप मेंटेन करावं लागतं. आणि ब्लॅक कलर असेल ना तर ठीक आहे, पण व्हाईट कलर म्हणजे व्हाईट पण नाही, हा ग्रेइश कलर आहे, याला तर लगेच डाग पडतात. म्हणजे भांड्यांचं भाजीचं असं पाणी पण गेलं, हळदीचं पाणी गेलं की लगेच ते डागाळलेलं दिसतं. मग मेंटेन करणं तेवढंही कठीण जातं. छान वाटतं ते स्वच्छ केल्यावर, पण स्टीलचं कसं आहे, आपल्या साबणाने भांड्यांच्या लिक्विडने लगेच हात मारला की चकचकीत दिसायला लागतं. अगदी किचन सिंक ना निराली अनेक कंपनींचे छान छान ॲवेलेबल आहेत आता. मॅट्स आणि किचन सिंक ज्या ब्रशने मी घासलं ना तो मी दाखवला होता तुम्हाला. याची क्वालिटी चांगली नाही, मला विचारलं होतं म्हणून मी ते सांगत आहे. अगारो अल्फा व्हायब्रेशन प्लेट आहे ही खूप कॉम्पॅक्ट आणि स्टेडी मसाजर आहे. बॉडी वर्कआउट करण्यासाठी त्याला वापरलं जातं. अगदी 1 तासाची वर्कआउट आपलं 10 मिनटात होत असतं. यासोबतच ॲक्सेसरीज दिलेल्या आहेत. यात ॲक्युप्रेशरचे पॉईंट दिलेले आहेत. चला तर आपण ॲक्सेसरीज काय दिलेल्या आहेत ते बघूया. पॉवर केबल दिलेली आहे, रेझिस्टन्स बँड्स दिलेले आहेत, एक्सरसाइज बँड्स दिलेले आहेत आणि सोबतच रिमोट कंट्रोल्स दिलेला आहे. आणि सोबतच मॅन्युअल पण आहे की हे कसं वापरायचं त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर पॉवर केबल ना यामध्ये कनेक्ट करायची असते. आपण लगेच केबल कनेक्ट केल्यानंतर हे रेड कलरचं बटन ऑन करायचं आणि मेन स्विच ऑन केल्यानंतर हे मशीन ऑन होतं. यासोबतच रिमोट कंट्रोल दिलेला आहे. यामध्ये स्पीड दिलेला आहे. ऑन आणि ऑफ म्हणजे आपण मशीनला हात न लावता रिमोट कंट्रोलनेही सगळं आपण हँडल करू शकतो. यात यममध्ये दिलेलं आहे आपल्याला वॉकिंग करायची, रनिंग करायची किंवा जॉगिंग करायचं हे सिलेक्ट करायचं. रनिंग करायचं असेल, जॉगिंग करायची असेल किंवा वॉकिंग करायची असेल, यासाठी ना पाय आपण म्हणजे वेगवेगळ्या याच्यात स्टेजमध्ये ठेवायचे असतात. वॉकिंग करायची असेल तर पाय जवळ घ्यायचे असतात, जॉगिंग करायची असेल तर थोडे लांब ठेवायचे असतात आणि रनिंग करायची असेल तर थोड्या जास्त अंतरावर ठेवायचे असतात. रेझिस्टंट बँड्सना इथे जॉईन करायचे असतात, इथूनच काढायचे, इथेच जोडायचे. अगदी छान आपण हातांची एक्सरसाइज करू शकतो. मशीन ऑन केल्यानंतर ना स्पीड असतो, इथे ऑन आणि ऑफचं एकच बटन आहे. नंतर प्लस आणि मायनस दिलेलं आहे, त्यावरून आपण स्पीड वाढवू शकतो. पी दिलेला आहे प्रोग्राम, तर याच्यावरून P1, P2, P3, P4, P5 असा आपण प्रोग्राम सेट करू शकतो. आणि या पद्धतीने आपण म्हणजे मशीन सुरू झाल्यानंतर तिथे उभं राहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वॉकिंग करायची, रनिंग करायची की जॉगिंग करायची, हे आपल्यावरती डिपेंड आहे. आपल्याला काय कम्फर्टेबल आहे त्यावरती आपण करू शकतो. यात ॲक्युप्रेशर पॉईंट दिलेले आहेत, त्यामुळे ना आपल्याला अजूनच छान वाटतं. पॉवर प्लग ऑन केल्यानंतर ना टायमर दिसेल. टायमर मॅक्सिमम 10 मिनटावर सेट होतं. आपण ते कमी करू शकतो किंवा स्पीड वाढवू शकतो. मशीनच्या स्क्रीनवरून किंवा रिमोटवरून आपण प्रोग्राम सेट करू शकतो. मग आपल्याला हात लावायची गरज नाही, आपण म्हणजे हातात रिमोट धरूनही सेट करू शकतो. रेझिस्टन्स बँड्सचा वापर करून आपण हातांची एक्सरसाइज करू शकतो. हे मशीन प्रेग्नेन्सीमध्ये वापरायचं नाही आहे. जर तुम्हाला मेडिकल कंडिशन असेल काही किंवा सिव्हिअर काही असेल, बोनच्या रिलेटेड काही त्रास असेल तर हे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरा. या मशीनची स्पीड आपण 0 to 180 डिग्री लेवलमध्ये ठेवू शकतो. हे आपल्या पद्धतीने वापरू शकतो. आपल्याला जसं कम्फर्टेबल आहे तसं 10 मिनटात आपली पूर्ण बॉडी वर्कआउट होऊन जातं आणि शरीराला परफेक्ट शेप देण्यासाठीही याच मशीनचा आपण उपयोग करू शकतो. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. प्रॉडक्ट टॅग पण केलेला आहे. नक्की आवडलं तर नक्की घ्या.
त्यानंतर ना त्या दिवशी रात्री अंधार झाला आणि मॅट वगैरे पण मी वाळवायला टाकल्या होत्या. 4 ट्रॉल्या आवरल्या होत्या, 4 इंची भांडे बाहेर काढले होते, मॅट्स घासून घेतल्या होत्या. तुम्हाला फक्त एकच दाखवली आणि रात्रभर त्या वाळल्या. आणि त्यानंतर आपण भेटतोय दुसऱ्या दिवशी सकाळी. तर मी सकाळमध्येच ना उठल्यानंतर लगेच कामाला लागली होती, की एकदा मग स्वयंपाक वगैरे ते करण्यात जर सुरू झालं असतं ना, मग हे काम मागे पडलं असतं. कारण की उन्हामुळे ना खूप थकवा जाणवतो आहे, सध्याच्या वातावरणामुळे घाम खूप येतो आहे आणि अगदी हीट पण खूप जाणवते. तर त्याच्यामुळे मी पटपट ना थोडाफार किराणा होता तर तो बरण्यांमध्ये भरून घेतला आणि बरण्या आधीच ना मी घासून ठेवलेल्या होत्या, फक्त पुसून घेतल्या होत्या. आणि त्यानंतर डाळ तांदूळ हे ना मी बरण्यांमध्ये भरून घेतलं. शेंगदाणे होते पॅक तसेच, तर शेंगदाणेही मी बरणीमध्ये टाकून घेतले. इंद्रायणी ना मी भातासाठी आणला होता. खिचडी आमच्याकडे इंद्रायणीची आवडते आणि पूर्वी मी कालीमूछ वापरत होती. कालीमूछ पण आणलेला होता 2 किलो. मी अगदी थोडं थोडंच 2 किलो 1 किलो असं सेपरेट आणत असते, की जेणेकरून महिन्याला वेगवेगळा तांदूळ वापरता येतो. जनरली कंपनी बदलत नाही, पण कधीतरी वाटलं तर छान. मी या मागच्या वेळेस म्हणजे आता जेव्हा किराणा केला ना, तर त्याच दुकानावरून डुबऱ्या बासमती म्हणून तांदूळ आणला होता. पहिल्यांदाच आणला, 1 किलोच आणला होता, पण इतका छान लागला ना, मी नेक्स्ट टाईम तो 5 किलो घेणार आहे. म्हणजे त्याची खिचडी भात अगदी दोघंही छान लागत होते चवीला. आणि बासमतीसारखा होता, पण असा पूर्ण बासमती नव्हता. आणि त्याला चव तर चांगलीच होती, नाही तर जनरली मला बासमती तांदूळ जास्त आवडत नाही, पण त्याला पॉलिश पण कमी होती. विशेष म्हणजे आणला तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेल. नंतर ना ट्रॉली एकच आवरणार होती मी आदल्या दिवशी, पण नंतर दुसरी पण आवरली याच्या खालची. आणि मग इकडचे भांडे तिकडं करण्यामध्ये परत तिसरी चौथी पण ट्रॉली आवरल्या गेली. खूप पसारा झाला होता, पण आवरल्यानंतर फार छान दिसत होतं. आणि ते तुमच्यासोबत मी म्हणजे इंस्टाग्रामला तर शेअर केलेलंच आहे, फक्त शॉर्ट व्हिडिओ आपला यूट्यूबला टाकायचा राहिलेला आहे. किचन स्वच्छ केल्यानंतर ना मन अगदी शांत होतं. कारण की ना ज्यावेळेस आपण जेवण बनवत असतो ना, मग ती भांडी शोधण्यासाठी इकडे तिकडे गोल गोल फिरावं नाही लागत. ज्यावेळेस ना माझ्याकडे पाहुणे जर आले ना, माझं किचन परत जशास तसं होतं. कारण की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भांडी काढत असतं, ठेवत असतं. मग त्यामुळे ना इकडे तिकडे होतात. कधीतरी घाईत मीच तसं करत असते. ज्यावेळेस आवरायचं असतं ना, तो महिना तर मी हमखास आवरायचं आहे म्हणून मग इकडच्या तिकडे भांडी करत असते. मध्येच मला विचार आला की एक ट्रॉली आपण फक्त पितळी भांड्यांची केली तर, जर मी जे भांडे रोज वापरते, काही पितळी काही व्हिडिओसाठी, मग ती भांडी मी एका ट्रॉलीमध्ये ठेवायचं विचार केला, की जेणेकरून तिथेच ठेवेल तिथेच काढेल, म्हणजे इकडे तिकडे पसारा होणार नाही. मग ती ट्रॉली मी पुसून घेतली, अगदी साधी जशी आधीच्या ट्रॉल्या पुसल्या होत्या ना तसंच. बघू शकता तुम्ही किचन ओट्यावरती किती पसारा झाला होता. परत सकाळचा चहा घेतला आणि कामाला लागली. मुलींनी सुद्धा मला खूप मदत केलेली, कारण की तो पसारा बघूनच मला मिस्टर म्हणत होते, कधी तुझं आवरेल, कधी तुझं आवरलं जाईल. आणि मी माझ्या ना डेली ड्रेसमध्ये आली, की मोकळा श्वास घेतला, गाऊन घातला ना, तर झटपट ज्या कामाला 1 तास लागणार असतो ना, ते काम अर्धा तासात होतं. माझं असं होतं, तुमचंही तसं होतं का तेही नक्की सांगा. हळूहळू टप्प्याटप्प्याने थोडा थोडा पसारा मी कमी केला. जी घासायची भांडी होती ती जमा केली किचन सिंकमध्ये. मी उन्नतीला सांगत होती नको घासू, पण ती काही ऐकायला तयार नाही. मग काही सिरॅमिकची भांडी किचन ट्रॉलीमध्ये कॅबिनेट्समध्ये होते, ती मी परत क्रॉकरी युनिटमध्ये ठेवले. आणि क्रॉकरी युनिटमध्ये हे स्टँड होते, तर ते मी परत कॅबिनेट्समध्ये वापरणार होती, म्हणून मग मी ते कॅबिनेट्समध्ये ठेवण्यासाठी बाहेर काढले. नंतर ज्या वेळेस आवरण्याचा कंटाळा येत होता ना, असं वाटत होतं अरे कशाला काढलं इतकं, जसं होतं तसंच राहू दिलं असतं. स्वयंपाक तर बनत होता, पण नको, जरा छान स्वच्छ असलं ना तर मस्तच मन प्रसन्न राहतं असं मला वाटतं. आणि झटपट स्वयंपाक होतो, भांडी पटापट मिळतात. म्हणून एकदा तरी महिन्यामध्ये थोडं आवरून घ्यायला हवं. मॉड्युलर आणि नॉन मॉड्युलरमधला मला एक फरक वाटतो, की मॉड्युलर किचन ना आवरायला मेंटेन करायला थोडं कठीण असतं. मॉड्युलर तेवढं राहत नाही, कारण की यापूर्वीही वापरलेलं आहे आणि बुलढाण्याचाही मला अनुभव आलेला. कारण की ते जे आपले कडप्पे असतात ना, झटपट अशी भांडी एक्झॅक्ट समोर दिसतात. धुळीचा खूप त्रास होतो ॲक्च्युली ओपन किचनमध्ये, पण ना छान अशी भांडी रांगेत असतात आणि ती दिसतात डोळ्यांना, तर पटपट काढले जातात आणि ठेवलेही जातात.
ही भांडी बुलढाण्याला ज्यांनी रॅकवर लावलेली बघितली असतील त्यांना नक्कीच आठवेल. तिथे फार छान दिसायची, अशी एका रांगेत मस्त एक्झॅक्ट समोर. तसं मला इथे जर किचन ट्रॉलीमध्ये ठेवलं ना तसं सरळ बसत नाही ही भांडी, आणि आपलं म्हणून मी कॅबिनेट्समध्येच ठेवलेली आहेत. मला मागच्या व्हिडिओमध्ये ताईंनी कमेंट केली होती. ॲक्च्युली ती कमेंट मागे गेली, मी ना उत्तर पण नाही देऊ शकली कारण की कंटिन्यू माझे व्हिडिओ बनवणं सुरू आहे. मिस्टर आलेले होते, लग्न होतं एका ठिकाणी, तर इतकी कामं, इतकी धावपळ सुरू होती. म्हणजे धावपळ तर नाही झाली पण कंटिन्यू ते कामं सुरू असल्यामुळे मी बऱ्याचशा कमेंट्सला उत्तरच नाही देऊ शकलेली आहे. ज्या एखाद्या दिवशी निवांत वेळ असेल ना तर त्या दिवशी मी नक्कीच सगळ्या कमेंट्सला उत्तर देईल. तर त्यांनी खूप छान कमेंट्स केलेली होती, मला त्याबद्दल कुठलाही राग नव्हता. ते म्हणत होते की वयाची 40शी पलटल्यानंतर ना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपल्या शरीराला त्रास व्हायला लागतो. इतकी स्वच्छता केल्यानंतर हातपाय दुखणं हे साहजिकच असतं, म्हणजे येतच ते. पण काय झालेलं आहे की म्हणजे ते नेचर असतं आपलं, आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर मग मला प्रेझेंटेशन, ऑर्गनायझेशन, क्लिनिंग करणं हे गरजेचंच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल नव्हतं ना त्यावेळेस ना खरं इकडचं भांड्या तिकडेही नाही व्हायचं, कारण की मन स्थिर असतं, मेंदू जागेवर असतो, तर आपण इकडचं तिकडं करत नाही. ज्यावेळेस व्हिडिओ शूटिंग सुरू असते ना, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, इतकी घाई असते, इतकं सगळं म्हणजे मेंदू चालत असतो, धावत असतो. जसं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ना, मला म्हणजे फोनवर बोलायलाही वेळ मिळत नाही असं विचार करा. म्हणजे मी इतकी बिझी झाली, मला फार छान वाटतं, कारण की मी बिझी नसली ना तर मी म्हणजे माझं जीवन कसं असेल मी विचार पण नाही करू शकत. कारण की माझं नेचर ना असं म्हणजे काहीतरी करत राहणारं आहे, आणि ते जर शांत बसलं ना तर मग ते उगाचच काहीतरी वेगळे वेगळे विचार करतं, निगेटिव्ह पण आपण होऊन जातो, साहजिकच आहे त्यामध्ये. मग अशा धावपळीती मला खूप आनंद आहे. बुलढाण्याला ना माझं तसं लाईफ खूप स्थिर होतं, असं काहीच विचारचक्र नव्हते तिथे, आणि एकदम म्हणजे खूप व्हिडिओही बनवले नाही जायचे माझ्याकडून. मग त्यामुळे ना मी निवांत असायची, पण मला ते निवांत पण काही सहन व्हायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझी ना कामांची कॅपॅसिटी केव्हा वाढली, आता कॉलेज असेपर्यंत तर आपण म्हणजे कामं करतो माहेरी, पण सगळ्यात जास्त ना ज्यावेळेस माझं MCA करत असताना ना लग्न झालं फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर. मग नंतर ना लग्न झाल्यानंतर परत सेकंड इयरला मी गेली, पण नंतर काही थर्ड सेमिस्टर झाल्यानंतर मी प्रेग्नेंट होती, आणि मग त्यावेळेस ना माझा गॅप गेला. मग मी नंतर प्रेग्नेन्सीमध्येही मी कॉलेज केलं होतं, पण मग मी बाळ झाल्यानंतर ना 6 महिने गॅप घेतला होता, आणि त्यानंतर 6 महिन्यांनी मी ज्यावेळेस परत गेली ना तर त्यावेळेस खूप कसरत करावी लागली, संघर्ष होता असं म्हटलं तरी चाललं. कारण की म्हणजे ना मला खूप लवकर उठून त्यावेळेस माझ्याकडे कामाला मावशीही नव्हत्या, ते सगळं करून बाळाचं करून मी कॉलेजला जायची. आणि MCA तुम्हाला माहितीच आहे, तर ते काही असं म्हणजे अगदी फक्त कॉलेज झालं असं नाही, प्रॅक्टिकल्स असतात, एक्झाम्स असतात, त्याला सेमिस्टर पॅटर्न असतं, तर खूप खूप म्हणजे खूप कष्ट होते त्यावेळेस. मग त्यावेळेस ना माझी खूप कॅपॅसिटी वाढली. त्यानंतर मी धुळ्याला आल्यानंतर मग मी ना परत एखादं वर्ष गॅप गेलं असेल. तनिष्का थोडी 2-2.5 वर्षाची झाली असेल, म्हणजे नर्सरीला गेली होती ती, आणि त्या वर्षी ना मी BEd करण्याचं ठरवलं. तर BEd करताना माझं सकाळी 7ला कॉलेज असायचं. धुळ्याहून कोणी बघत असेल तर अभय कॉलेजला होती मी, तर माझ्या घरापासून भरपूर लांब होतं ते कॉलेज, आणि मला सकाळी ना जवळपास 4:30-5लाच उठावं लागायचं, जेवण बनवून कितीतरी कामं करून मला कॉलेजला जावं लागायचं. त्यावेळेस ना दोघंही वेळेस माझ्या सासऱ्यांनी माझी खूप म्हणजे मदत केली तनिष्काला सांभाळण्यासाठी, कारण की तनिष्का हे शांत बाळ नव्हतं, रडकं बाळ होतं. मग त्यावेळेस ना खूप म्हणजे त्यांनीही तितकीच मेहनत घेतली आणि मीही तितकीच घेतली. दुपारी 2:30-3ला कॉलेज सुटायचं, त्यानंतर ना येऊन बरीचशी कामं मी करायची. माझ्याकडे त्यावेळेस पण इतक्या मावशी वगैरे नव्हत्या, अगदी परीक्षेच्या वेळेस मी धुणं भांड्यांना मावशी लावल्या होत्या. तर एवढं सगळं करण्यामुळे माझी कॅपॅसिटी इतकी वाढली की मी आता यूट्यूबमुळे तरी कमी कामं करते, कारण की मला व्हिडिओला तेवढा वेळ द्यावा लागतो. पण ज्यावेळेस चॅनल नव्हतं ना तर त्यावेळेस ना
खूप कामं करायची मी. म्हणजे कोपरा कोपरा मला म्हणजे अगदी छान वाटायचं मला ते करण्यात आणि आनंदही मिळतो. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणी नंतर जेही संघर्ष असतात ना ते आपल्याला स्ट्रॉंग बनवायला येतात. मला असं वाटतं आपण त्यावेळेस थोडं म्हणजे प्रॉब्लेम्स येतात, आपण अडखळतो, लढतो, पडतो, झगडतो आणि त्या परिस्थितीतून उठून आपण इतके स्ट्रॉंगली उभे राहतो की पुढे जाताना आपल्याला ना मागे वळून बघण्याची गरजच पडत नाही. मी सगळ्यात जास्त ना माझी मेंटल हेल्थ जपायला खूप महत्त्व देते. कारण की मनशांती असेल ना तर खरंच आपण काहीही करू शकतो मला असं वाटतं. जर मनच शांत नसेल, त्याच्यातच संघर्ष चाललेला असेल ना, तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यात ना खूप वेगवेगळ्या अडचणी असतात. आता माझ्या आयुष्यात काय हे तुम्हाला आता हे सगळं पडद्यावरचं नाटकच आहे जसं म्हणजे रिअल लाईफ असली तरी ते तुम्ही बघतायत सिरियलसारखं आणि आपण सोडून देतो. पण तुमचे प्रॉब्लेम्स माझे प्रॉब्लेम हे वेगवेगळे असू शकतात. पण त्याच्यातच जगत राहिलं, रडत राहिलं ना तर त्या गोष्टीला अर्थ नाही. मग आपण जे आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडून छान असं आनंदी जगलो ना आणि ज्या गोष्टींचा मला त्रास होतो ना, मग ते काहीही असू द्या, ते लोक असू द्या, ते म्हणजे अगदी जवळचे कोणी व्यक्ती असू द्या किंवा म्हणजे अशी परिस्थिती असू द्या की ज्याच्यामुळे मला खूप त्रास होतो, ते मी बाजूला माझ्या आयुष्यातून काढून टाकते. फक्त हा, हो, नाही यापुरताच ते उरतं माझ्या आयुष्यात. मग मी त्याचा त्रास पण करून घेत नाही आणि जास्त इन्व्हॉल्वच होत नाही त्या गोष्टींमध्ये. मी माझी म्हणजे मनशांती खूप जपते की ज्यांच्यामुळे मन दुखवलं जाईल, मला त्रास होईल, अशा लोकांपासून मी खरंच खूप लांब राहते. आणि महत्त्वाचं म्हणजे मी जसं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे ना, खूप बिझी झाली आहे आणि फोन कॉल्स याच्यापासून पण मी खूप दूर राहते. स्वतःला इतकं बिझी करून घेतलं आहे, उलट ते मला फार छान वाटतं. काम केलं तरीही खूप आनंद होतो. आणि मग संध्याकाळी ना खिचडी, आपल्या शेवगा फ्राय नव्हता, तळलेला नव्हता, म्हणजे फक्त असं कांदा लसूण टमाटा वगैरे टाकून केलेला. चला परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत.